गोखले साहेब, याच्यामध्ये ही सगळ्या कमिटीनेच पूर्णपणे लीड घेतली की बाबा या स्मारकामध्ये काय पाहिजे, या स्मारकामध्ये पुतळा कुठे पाहिजे, या स्मारकाची इमारत कशी पाहिजे, याच्यामध्ये पुढच्या पिढीपर्यंत डॉक्टर बाबासाहेबांचे विचार जे आहे हे कशा प्रकारे आपण पुढे घेऊन जाऊ शकतो. तर आम्ही त्या ठिकाणी वेगवेगळे रूम्स केले. त्या ठिकाणी ऑडिओ व्हिज्युअल माध्यमाने जे आहे हे त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र जे आहे आणि त्यांचा पूर्ण संघर्ष जो आहे तो त्या ठिकाणी मांडण्याचं काम होणार आहे. त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरित्रावरती आणि संघर्षावरती एक पूर्ण डेडिकेटेड लायब्ररी आम्ही त्या ठिकाणी करतोय, जेणेकरून त्या लायब्ररीमध्ये फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावरती आधारित सगळी पुस्तकं जी आहेत ही त्या ठिकाणी असतील आणि प्रत्येक मनुष्य जो इकडचा आहे, कल्याणपूर्वचा असेल किंवा बाहेरचा असेल, ते चरित्र त्या ठिकाणी वाचेल, त्याच्यातून ऊर्जा घेईल, त्याच्यातून प्रेरणा घेईल आणि त्याच्यातून संघर्ष करून जे आहे आपलं नाव जे आहे, या कल्याणचं नाव जे आहे या भारताच्या नकाशावरती पोचवेल. त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं होलोग्राफिक चित्र आम्ही त्या ठिकाणी करतोय की त्या ठिकाणी स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याशी बोलतायत अशी अनुभूती जी आहे ती आपल्याला त्याच्यामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी येईल. म्हणजे देशामध्ये जे जे चांगलं आहे या सगळ्या गोष्टी आम्ही इथे आणण्याचा प्रयत्न केला. आमच्याकडे जागा छोटी होती. जर आम्हाला जागा मोठी मिळाली असती तर एवढं मोठं स्मारक आम्ही बांधलं असतं की या देशामध्ये नाही पूर्ण देशाच्या बाहेर देखील एवढं मोठं स्मारक या ठिकाणी नसतं. एवढं मोठं स्मारक या ठिकाणी आम्ही केलं असतं. पण आमच्याकडे जेवढी जागा होती, जेवढी FSI होते, तेवढ्या जागेमध्ये जे आहे ते आम्ही त्या ठिकाणी चांगलं स्मारक बांधण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी केला. आणि ही सगळी मंडळी दिवस रात्र त्या ठिकाणी काम करत होती, फॉलोअप करत होती, वेळोवेळी त्या ठिकाणी पाठपुरावा. बघा, आपलं सरकार आहे, माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आहेत, ते जेव्हा UD मिनिस्टर होते तेव्हा आपल्याला थोडा निधी त्यांनी दिला. UD मिनिस्टर होते तेव्हा त्यांनी आरक्षण द्यायचं त्या ठिकाणी काढलं. आता तर ते मुख्यमंत्री आहेत. निधीचा विषय या ठिकाणी कुठेच नाही. आपण जर कल्याण पूर्वेमध्ये किंवा कल्याण लोकसभेमध्ये फेरफटका मारला की आपल्याला सगळीकडे कामच काम त्या ठिकाणी दिसतात. रस्त्यांचे वाईडनिंग असेल, रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरण असेल, ब्रिजचं काम असेल, रेल्वेचं काम असेल, मेट्रोचं काम आता आपण चालू करतोय. तर निधीचा विषय या ठिकाणी नव्हता, विषय होता जागेचा. मोठा डोंगर त्या ठिकाणी होता, त्या डोंगराला देखील त्यानंतर दुसरी एक जागा होती दुसऱ्याची, ती जागा आपण त्या ठिकाणी ॲक्विजिशन केली आणि त्या ठिकाणी जे आहे हे आपण एवढं मोठं स्मारक या ठिकाणी उभं केलं. लोकांना वाटत होतं हे स्मारक काय, आता हा काय बोलतो, या ठिकाणी पुतळा होत नाही, स्मारक कसं बांधेल. पण मी जे जे शब्द दिले, जे जे बोललो या कल्याण लोकसभेमध्ये ते पूर्ण करण्याचा पूर्ण एक प्रामाणिक प्रयत्न जो आहे तो आजपर्यंत गेल्या 10 वर्षामध्ये आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी केला. माझा हा प्रोजेक्ट जो आहे सगळ्यात जिव्हाळ्याचा विषय जो होता हा माझा हा प्रोजेक्ट होता. रोज आम्ही याच्यासाठी फॉलोअप करत होतो. रोज जो आहे हा स्मारक लवकरात लवकर झालं पाहिजे ह्याच्यासाठी आपण त्या ठिकाणी फॉलोअप करत होतो. आज प्रयत्न जे आहेत हे आमच्या फळाला त्या ठिकाणी आले. मी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचे या ठिकाणी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की आम्ही अगोदर स्वप्न पाहिलं होतं 50 लाखाचं, नंतर आम्ही स्वप्न पाहिलं 5 कोटीचं, नंतर आम्ही स्वप्न पाहिलं 10 कोटीचं, नंतर आम्ही स्वप्न पाहिलं 15 कोटीचं. आज हे स्मारक जे आहे हे 21 कोटी रुपये या स्मारकाला जे आहे ते त्या ठिकाणी मंजूर केले आपण आणि हे स्मारक जे आहे हे स्मारक या ठिकाणी उभं आहे.